या बातमीचे प्रायोजक आहेत क्वालिटी चिकन सेंटर होलसेल अँड रिटेल। आमचा पत्ता न्यू तिरेगाव फॉरेस्ट व फिश मार्केट फॉरेस्ट सोलापूर। मुंबई विधान भवनात परिवहन मंत्र्यांनी 2 जुलै रोजी वाहतूक संघटनेसोबत बैठक आयोजित केली होती। वाहतुकीचे नियम करण्यासाठी नेमलेल्या वाहतूक पोलीस अधिकारी अंमलदार हे त्यांचे खासगी मोबाईलद्वारे एकाच वेळेस मोठ्या संख्येने वाहनांचे फोटो काढून ते सोयीनुसार ई चलन प्रणालीमध्ये अपलोड करून चुकीचे चलन देतात। याबाबतचा मुद्दा संदर्भात सदर बैठकीमध्ये वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी यांच्याकडून उपस्थित करण्यात आला। त्याबाबत परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। या कार्यालयाकडून ई चलनाची कारवाई करताना स्वतःचे खासगी मोबाईल फोनचा वापर न करण्याबाबत उपरोक्त संदर्भ क्रमांक 2 ते 4 चे पत्रान्वये यापूर्वीच आदेशित करण्यात आले होते, परंतु असे निदर्शनास आले आहे की अद्यापही काही पोलीस घटकातील पोलीस अधिकारी अंमलदार हे स्वतःच्या खासगी मोबाईल फोनद्वारे फोटो काढून वास्तविक वेळ सोडून ते सोयीनुसार ई चलन प्रणालीमध्ये त्यांच्या मोबाईल मधील फोटोचा वापर करून चुकीच्या पद्धतीने चलन जनरेट करतात। अशा प्रकारे खासगी मोबाईलद्वारे फोटो काढून सोयीनुसार ई चलन करताना पोलीस अधिकारी अंमलदार निदर्शनास आल्यास त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात यावी, असे परिपत्रक अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी 3 जुलै रोजी काढले आहे। या परिपत्रकाची सोलापूर शहर व जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात यावी म्हणून सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना भ्रष्टाचार विरोधी मंचच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले। यावेळी भ्रष्टाचार विरोधी मंचचे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख, सोलापूर जिल्हाध्यक्ष सादिक मुजावर, जिल्हा कार्याध्यक्ष मोहसिन बागबान, शहराध्यक्ष माहिती अधिकार विभाग अमोल कुलकर्णी, जिल्हा प्रचार प्रमुख बंदे नवाज शेख, महबूब मुजावर आदी उपस्थित होते। मी सादिक शेख, संस्थापक अध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य। आज या ठिकाणी भ्रष्टाचार विरोधी मंचच्या माध्यमातून सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे एक असं निवेदन देण्यात आलं आहे की त्यामध्ये प्रमुख आमचा विषय असा होता की शासनाच्या वतीने दिनांक 3/7/2025 रोजी अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक यांच्या वतीने एक परिपत्रक निघाला आहे। त्यामध्ये मुंबई येथे अनेक संघटनाची परिवहन मंत्री यांच्यासोबत जे बैठक झाली त्यामध्ये अनेक संघटनांनी अशा पद्धतीने आपला रोष व्यक्त केला त्या बैठकीमध्ये परिवहन मंत्र्यांसमोर की महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात व तसेच अनेक तालुक्यात जे वाहतूक पोलीस आणि त्याचबरोबर जे ट्रॅफिक पोलीस कर्मचारी आहे यांच्याकडे जे स्वतःचा खाजगी मोबाईल आहे त्या खाजगी मोबाईलद्वारे ट्रॅफिक नियम तोडणाऱ्यांवर जे फोटो काढून ई चलन करण्यात येत आहे त्याच्यावर अनेक संघटनांनी रोष प्रकट केला। त्यामध्ये परिवहन मंत्र्यांनी हे सगळे विषय ऐकून एक परिपत्रक करण्यासाठी सांगितले। त्याच तारखेला 3/7/2025 रोजी असा परिपत्रक निघाला की ई चलनसाठी कारवाई करताना स्वतःचा खाजगी मोबाईल फोनचा फोटो चित्रीकरण करिता वापर न करण्याबाबत। कारण थोडक्यात अशा पद्धतीने सांगण्यात आलं आहे की या परिपत्रकामध्ये जे ट्रॅफिक पोलीस कर्मचारी, वाहतूक पोलीस कर्मचारी यांच्या खाजगी मोबाईलद्वारे 2 व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलर अनेक वाहनांना जे चलन मोबाईलद्वारे करण्यात येत आहे त्याच्यावर तात्काळ बंदी लावावी म्हणून या परिपत्रकमध्ये सांगण्यात आलेलं आहे। हे परिपत्रकची अंमलबजावणी सोलापूर शहर असो किंवा ग्रामीण असो या सर्व ट्रॅफिक पोलीस कर्मचारी, वाहतूक पोलीस कर्मचारी यांना काढण्यात यावं म्हणून माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही आज या परिपत्रकद्वारे आमच्या संघटनेच्या माध्यमातून मागणी केलेली आहे। व तसेच सोलापूर शहर असो किंवा सोलापूर ग्रामीण या ठिकाणी सर्व जनतेला आम्ही आवाहन करतो आणि आमची कळकळीची तुम्हाला विनंती आहे की आपण देखील ज्या ठिकाणी पॉइंटवर कारवाई सुरू असतात आणि आपण 2 व्हीलर चालवत असताना, 3 व्हीलर, 4 व्हीलर चालवत असताना आपण देखील ट्रॅफिक नियम प्रमाणे आपण गाड्या चालवावे। आपल्याकडे लायसन, PUC व तसेच जे इन्शुरन्स आणि गाड्याला लागणारे जेवढे आपल्याकडे जे कागदपत्र आहे ते देखील आपण ठेवावे। आणि 2 व्हीलर चालकांना देखील माझी विनंती आहे की आपण देखील ट्रॅफिक नियमाचं पालन करावा। कारण आपण 3 व्हीलर ज्या वेळेस आपण जात असतो त्यावेळेस आपल्यावर कारवाई होते। तर आपण देखील पोलीस कर्मचाऱ्यांना, ट्रॅफिक पोलिसांना जर सहकार्य केला तर सगळी व्यवस्था चांगल्या पद्धतीने चालू शकते आणि आपल्यालाच फायदा आहे। अधिकारी यांच्याकडे जे आपण मागणी केलेली आहे अशाच पद्धतीने भ्रष्टाचार विरोधी मंचच्या माध्यमातून जनजागृतीचं काम आम्ही करणार आहे। एवढंच सांगून मी आपले 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.